तनपुरे यांना क्लीन चिट दिली गेलेली आहे. ईडीनं ती फाईल बंद केलेली आहे. 23,000 कोटींचा घोटाळा हे होता. कसले संकेत हे मानायचे? संकेत असे आहेत की त्या केसमध्ये सुनेत्राताई पवारांचं पण नाव होतं ना. हो. मग त्यांना जर क्लीन चिट द्यायची असेल यांनाही द्यावी लागेल. साधा सोपा विषय आहे. त्या केसमध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांचं नाव आहे. पहा तुम्ही. मग जर त्यांना तुम्हाला सोडवायचं असेल तर मग इतरांना तुम्हाला आरोपी करता येणार नाही. तनपुरे यांना क्लीन चिट दिली गेलेली आहे. ईडीनं ती फाईल बंद केलेली आहे. 23,000 कोटींचा घोटाळा हे होता. कसले संकेत हे मानायचे? संकेत असे आहेत की त्या केसमध्ये सुनेत्राताई पवारांचं पण नाव होतं ना. हो. मग त्यांना जर क्लीन चिट द्यायची असेल यांनाही द्यावी लागेल. साधा सोपा विषय आहे. त्या केसमध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांचं नाव आहे. पहा तुम्ही. मग जर त्यांना तुम्हाला सोडवायचं असेल तर मग इतरांना तुम्हाला आरोपी करता येणार नाही.